तुम्हाला इंग्रजी शिकायचंय पण नाउन कन्फ्युजिंग वाटतंय, कारण नामाचं कॅपिटलायझेशन, त्याच्यानंतर नामाबरोबर वापरली जाणारी उपपदे, नामाचा वाक्यात उपयोग करताना नामाचं होणारं विशेष विशेषण, या सगळ्या गोष्टी जर वापरताना तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असतील, कुठं त्याच्या स्पेलिंगमध्ये बदल करायचा आहे, कुठं नाही, हे जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय सोपा पण महत्वाचा असणारा टॉपिक म्हणजे नाउन, याला आपण आज सुरुवात करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती या आपण पाहिल्या होत्या. शब्दाच्या जाती कशा तयार होतात किंवा शब्द कसा तयार होतो, शब्द म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. तर मागचे 2 व्हिडिओ आपले याच्यावरती झालेले आहेत. त्याच्या लिंक ज्या आहेत त्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजचा व्हिडिओ किंवा इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही कोणतेही विद्यार्थी असाल, तुम्ही शालेय विद्यार्थी असाल, शालेय स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असाल, म्हणजे थेट तुम्ही ज्या ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण आहे त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, मग ते फॉरेस्टचा पेपर असू द्या, तुम्हाला एमपीएससी यूपीएससीचे पेपर असू द्या, या सगळ्या पेपरला येणारं इंग्रजी व्याकरण आपण अतिशय सोप्या ट्रिक्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि सुरुवात करतोय मी आजच्या टॉपिकला. टॉपिक आहे नाउन. नाउन म्हणजे नाम. याच्या अगोदर आपण शब्दाच्या 8 जाती पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पहिली जात पाहिली नाउन, दुसरा प्रोनाउन, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, कंजंक्शन, इंटरजेक्शन आणि प्रिपोजिशन यांचं वाचन कसं करायचं ते आपण सोप्या ट्रिक्सच्या माध्यमातून पाठीमागे पाहिलेलं होतं. आज आपण त्यातला जो पहिला टॉपिक आहे तो नाउन, याला आपण सुरुवात करतोय. नाउन म्हणजे नाम. नाउन म्हणजे काय? नाम. या नामाची जर सोपी पद्धतीने जर व्याख्या आपण पाहिली तर ती सरळ सरळ इट इज कॉल्ड ॲज अ नेमिंग वर्ड. याला नाव असं म्हटलं जातं. नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, पक्षाला किंवा कल्पनेला, भावनेला, गुणाला दिलेलं नाव म्हणजे गुण पण म्हणतो बरं का, गुणाला दिलेलं नाव म्हणजे नाम. मी वस्तूचा गुण नाही सांगत तुम्हाला किंवा नामाचा गुण नाही सांगत, तर दिलेलं नाव म्हणजे काय? तर नाम आहे ही नामाची सरळ सरळ सोपी व्याख्या आहे. म्हणजे द नेम ऑफ पीपल, ॲनिमल, प्लेस, थिंग, फिलिंग्स आर कॉल्ड ॲज नाउन. म्हणजे नामाला, एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला दिलेलं नाव म्हणजे नाम. म्हणजे जनरली जर आपण आपल्या स्वतःच्या नावापासून जर सुरुवात केली, समजा मी जर या ठिकाणी अन एक्झाम्पल जर पाहिलं तर माझं नाव जर मी घेतलं तुषार, तर हे एक नाम आहे. अर्थात तुमचं सुद्धा जे नाव आहे ते नाव सुद्धा नामच आहे, बरोबर. एखाद्या वस्तूचं नाव असेल, बरोबर. समजा माझ्याकडे पेन आहे, बरोबर, पेन, बरोबर. पण पेन हा जनरल नाम पण, नाउन पण होऊ शकतो, सामान्य नाम सुद्धा होऊ शकतं. पण एखाद्या वस्तूच्या, प्राण्याच्या दिलेल्या नावाला आपण नाम म्हणतो, बरोबर. म्हणजे जनरली जर आपण पाहिलं तर समजा, म्हणजे नामाचा प्रकार तर पुढे पडणारच आहे. म्हणजे पेन हे सुद्धा काय नाम आहे. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या हरेक गोष्टी, ज्यांना ज्यांना नाव आहे, ज्यांना आपण पाहिल्यानंतर आपलं एक नाव आठवतं, ते नाव म्हणजे नाम. ओके. मग आता ती एखादी कल्पना बनवू शकते, जसं ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, बरोबर. तर हे सुद्धा काय? काइंडनेस जर आपण पाहिलं, किंवा चाइल्डहुड, बालपण जर आपण पाहिलं. मग बालपण पाहिलं म्हणजे बालपण आपण पाहतो, अनुभवतो, पण आपल्याला ते दिसत नाही, बरोबर. म्हणजे तो प्रकारच वेगळा आहे, तो भाववाचक नामामध्ये जातो, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन त्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने एकंदरीत नाम ही एक कन्सेप्ट आहे, बरोबर. म्हणजे अ नेमिंग वर्ड. कोणत्याही वस्तूला, प्राण्याला, पक्षाला, पदार्थाला, ठिकाणाला दिलेलं किंवा भावनेला सुद्धा दिलेलं जे नाम आहे ते नाम म्हणजे काय? तर नाम असतं. नाव म्हणजे नाम असतं. ओके. तर आता या नामाचे प्रकार आपल्याला पाहिजे. जनरली काइंड्स ऑफ सेंटेन्स हा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये इथं तुम्हाला फळ्यावरती नामाचे प्रकार तुम्हाला लिहून दिलेले आहेत.
ओके, म्हणजे आता हे तुम्ही म्हणतात की सुरुवातीला आर्टिकलचा याचा त्याचा उल्लेख तुम्ही व्हिडिओमध्ये केला आणि मग ते कसं आपण ज्यावेळेस नामाचे प्रकार आपण पाहणार आहोत त्या प्रकारानुसार आर्टिकलचे उपयोग कसे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. ओके, तर मग एकंदरीत पहा नामाचे जे प्रकार आहेत किंवा काइंड्स ऑफ नाउन आपण ज्याला म्हणतो, तर नामाचे 5 प्रकार तुम्हाला वरती लिहून दिलेले आहेत. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रॉपर नाउन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. त्याच्यानंतर कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाउन आहे या ठिकाणी दिलेलं. कलेक्टिव्ह नाउन, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समुदायवाचक नाम किंवा त्याला आपण समूहवाचक नाम असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली मटेरियल नाउन दिलेला आहे. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. त्याच्यानंतर या ठिकाणी ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. जसं मी आता तुम्हाला उदाहरण सांगितले होते की त्याच्यामध्ये समजा मी जर माझं नाव तुषार जर सांगितलं बरोबर, तर ते एक नाम आहे बरोबर, ते विशेष नाम आहे कारण हे माझंच नाव आहे बरोबर. असं प्रत्येक व्यक्तीला तुषार नावाचे अनेक व्यक्ती असतील पण ते त्या नावाने आडनावाने ओळखली जाणारी काय आहेत, नाम आहेत बरोबर, म्हणजे नाव आहे. आणि त्याच्यानंतर जर एकंदरीत एखाद्या शहराचं नाव असेल, एखाद्या वस्तूचं, वस्तू म्हणण्यापेक्षा वास्तू म्हणू आपण, वस्तूचं नाव आहेच पण वास्तूचं नाव बरोबर, ताजमहल बरोबर, तर ते एकच एक आहे. तर मग अशा पद्धतीने काय होतात तर नामाचे हे 5 प्रकार पडतात. मग आता एक एक प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा आहे. तर पहिलं जे आहे दिलेलं, तर पहिलं प्रकार आहे तो आहे प्रॉपर नाउन. या ठिकाणी मी तो लिहितोय प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. ओके, हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता हा प्रकार म्हणजे काय पहा, तर एकंदरीत एखाद्या विशिष्ट वस्तूचं बरोबर का, एखाद्या विशिष्ट वस्तूच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या, देशाच्या, नदीच्या, पर्वताच्या किंवा एखाद्या वस्तूच्या नावाला, विशेष नावाला बरं का, विशेष नावाला काय म्हणतात तर नाम असं म्हणतात. म्हणजे एकंदरीत विशेष नाम म्हणजे काय, तर माझं नाव विशेष आहे, देशाचं नाव आपलं भारत बरोबर, इंडिया. हे जर आपण एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी इंडिया हे काय आहे तर विशेष नाव आहे. कारण जगाच्या पाठीवर जर तुम्ही दुसऱ्या देशाला त्याचे नाव आहे पण इंडिया तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार नाही, विशेष नाम आहे. ओके, बाकीच्या देशांना पण नाव आहे बरोबर, अमेरिका आहे, पाकिस्तान आहे किंवा आणखी दुसऱ्या कोणकोणत्या देशांचे नाव आहेत. आता सध्या इराक, इराण खूप चर्चेचा आहे, इस्रायल खूप चर्चेचा आहे बरोबर. तर ही सगळी प्रॉपर नाउन आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये अजून जर पाहिलं तर एखाद्या वाराचं नाव असेल बरोबर, संडे मंडे जे आहे आपलं, म्हणजे संडे टू मंडे किंवा मग मंडे टू संडे, हे जे आहेत हे सगळे काय प्रॉपर नाउन आहेत. त्याच्यानंतर आपण एकंदरीत आपले महिन्यांची नावं आहेत, जानेवारी पासून ते थेट डिसेंबर पर्यंत, ही सगळी विशेष नावं आहेत. त्याच्यानंतर सणांची नावं आपल्याकडे आहेत, नद्यांची नावं आहेत. अशा या नावांना काय म्हणतात विशेष नाम असं म्हणतात. आता विशेष नामाच्या वाक्यामध्ये उपयोग काय, तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. तर मी जर समजा माझं नाव लिहायचं असेल तर मी तुम्हाला आता म्हणलो होतो की कॅपिटलायझेशन पुढे करायचं आणि काय करायचं. मी जर माझं असं नाव जर लिहिलं तर हे 100% चुकलेलं नाही, ग्रॅमॅटिकली ही एक मिस्टेक आहे, समजलं. मग या ठिकाणी जर मला ही मिस्टेक जर समजा क्लिअर करायची असेल बरोबर, मला जर मिस्टेक क्लिअर करायची असेल तर विशेष नामाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं. काय असतं, नेहमी कॅपिटल असतं. मग ते वाक्याच्या मध्ये आलं तरी सुद्धा ते कॅपिटलच करायचं पहिलं अक्षर. वाक्याच्या सुरुवातीला आलं तर तो व्याकरणाचा एक पंक्च्युएशन मार्कचा नियमच आहे आपला. पंक्च्युएशन मार्क नाही कॅपिटलायझेशन, पण कॅपिटलायझेशन केल्याशिवाय पंक्च्युएशन मार्कचा सुद्धा मार्क मिळत नाही. हा पण एक महत्वाचा भाग आहे. तर एकंदरीत कोणतंही हाताने लिखाण करताना आपल्याला त्या ठिकाणी विशेष नामाचं पहिलं अक्षर काय करायचं असतं तर कॅपिटल करायचं असतं. आता पहा, विशेष नामाच्या शेवटी पावर का आणखीन एक पुढची ट्रिक सांगतो यातली, किंवा थोडक्यात आपण चुका कुठं होतात आपल्या. तर विशेष नामाचं स्पेलिंग लिहिताना त्याच्यात काही गोंधळ आपल्याला करायचे नाही. जसं की थोडक्यात कधी कधी काय होतं की एखादा शब्द असतो राम बरोबर, आणि कुठंतरी आपल्याला तो शब्द असा लिहिलेला दिसतो रामा बरोबर. रामाचं सोडून द्या समजा बरोबर, म्हणजे रामा बरोबर. आता ही थोडस कन्फ्युजिंग तुम्हाला वाटत नसतं,
पण तुम्ही जनरली जर समजा उदाहरणार्थ जर पाहिलं तर रावणा, काय रावणा अशा पद्धतीने स्पेलिंग लिहिलेली असते. फक्त याच्यामध्ये एकच गोंधळ लक्षात आणून द्यायचा आहे मला तुम्हाला, की जेव्हा एखाद्या विशेष नामाच्या शेवटी आपण ए हे पाहिलं ए आणि इथं ए जेव्हा आपण तो लिहितो तो चुकीचा नसतो. जर आता मायथॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत दोन्ही पण, बरोबर, पुराणातली दिलेले आहेत, रामायणातले शब्द आहेत, बरोबर, तर जनरली ते अशा पद्धतीनेच वापरलेले असतात. तर मग याच्यामध्ये जर हा ए तुम्ही वापरलेला असेल तर तो ए कधी वापरतात कधी वापरत नाही, चुकीचा मात्र गृहीत धरला जाणार नाही. फक्त याच्यासाठी एक गोष्ट मात्र अशी असते की तुम्ही एकदा एक स्पेलिंग जर एका राईटअप मध्ये घेतली तर ती स्पेलिंग तुम्ही शेवटपर्यंत वापरायची. म्हणजे तुम्ही जर राम हा शब्द जर असा लिहिलेला असेल तर पूर्ण तुमचा राईटअप कम्प्लीट होतोवर तुम्ही पुढे ए आणायचं नाही. जर तुम्ही रामा केलेला असेल तर याचा ए पण गायब करायचा नाही, कारण हा आपल्या काहीतरी लिहिताना होतो. रावणासारखा शब्द आहे. त्याच्यानंतर स्पेलिंगच्या बाबतीमध्ये गोंधळ आपला नेहमी होतो. जर आपण पाहिलं SITA सीता, बरोबर, आणि SEETA सीता, बरोबर, अशा पद्धतीने दोन स्पेलिंग आपल्याला सीता नंतर नीता मीना, बरोबर, विना, त्यांच्या तुम्हाला स्पेलिंग पाहायला मिळते. ओके, मग एकंदरीत जर अशा स्पेलिंग जर तुम्ही सीता ही स्पेलिंग जर एका राईटअप मध्ये सुरुवातीला घेतलेली असेल, बरोबर, तर तुम्ही शेवटपर्यंत तीच वापरायची. श्यामच्या स्पेलिंग मध्ये पण पहा कसा गोंधळ असतो, SHYAM श्याम, आणि अजून एक जी आहे तर ती आहे श्याम, बरोबर. एका याच्यामध्ये वाय येतो, एका याच्यामध्ये डायरेक्ट AM येतो. म्हणजे अशा पद्धतीने श्यामच्या स्पेलिंग मध्ये, सीताच्या स्पेलिंग मध्ये, सीमा या नावाच्या स्पेलिंग मध्ये, विना नावाच्या स्पेलिंग मध्ये, नीता नावाच्या स्पेलिंग मध्ये हे जे बदल आहेत, हे बदल एक बदल म्हणण्यापेक्षा हे जे तुम्हाला विरोधाभास दिसतो, फक्त तुम्ही स्पेलिंग दोन्ही चुकीच्या नाही येतात, स्पेलिंग बरोबर आहे. फक्त एकदा एक पॅसेज तुम्ही लिहायला घेतला किंवा एखादा मोठा राईटअप तुम्ही लिहायला घेतला तर याच्यातली स्पेलिंग मात्र आहे तशीच ठेवायची असते. ओके, तर विशेष नाम म्हणजे काय ते पुन्हा एकदा कव्हर करतोय. तर आता विशेष नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, प्राण्याला किंवा ठिकाणाला, वास्तूला दिलेलं त्याचं वैयक्तिक नाव, या नावाला काय म्हणतात तर विशेष नाम असं म्हणतात. आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे, विशेष नामाच्या अगोदर कधीही आर्टिकल, उपपद म्हणजे अ, एन आणि द ही उपपदे वापरत नाहीत. हा एक नियम आहे. ओके, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता परंतु जर एखाद्या विशेषणापूर्वी जर उपपद वापरलेलं असेल तर त्या विशेष नामाचा अर्थ, उपयोग नेहमी वेगळा असतो, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणताल की सरांनी हा नियम तर वाचला, पण या नियमामध्ये काय गोंधळ आहे, तुम्हाला तो गोंधळ पण एकच मिनिटामध्ये मी सांगतो. पहा, तर तो गोंधळ लगेच तुमचा काढून टाकतो. तो गोंधळ असा आहे, पहा, शब्द आहे गीता, बरोबर. आता गीता, ओके, दोन स्पेलिंग मी या ठिकाणी लिहिलं, आणि त्याच्यानंतर पुढे आहे द गीता, बरोबर. आता हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे, बरोबर. हे दोन पद्धतीचे उदाहरणं मी वर फळ्यावरती तुम्हाला लिहिलेले. गीता आणि द गीता याच्यातला फरक कसा वेगळा आहे तुम्ही हे पण समजून घ्या. पहा, ही गीता जी आहे, हे दोन स्पेलिंग ज्या लिहिलेले आहेत मी वरती, ही गीता किंवा ही गीता, ती स्पेलिंग लिहिताना चूक होऊ शकते. ओके, चूक असली तर एकंदरीत स्पेलिंग नुसार किंवा आपण बाराखडीनुसार जर गेलो तर थोडंसं मागं पुढे होईल त्याचं, वेलांट्यांचं, बरोबर. पण इथं जर तुम्ही पाहिलं गीता, तर ही गीता म्हणजे कोण, जे आपल्या गावामध्ये, आपल्या भावकीमध्ये किंवा कुठेही असते, चालणारी फिरणारी गीता म्हणजे ही गीता, ज्याचं पहिलं अक्षर पण कॅपिटल आहे आणि सरळ सरळ ते लिहिलेलं आहे. पण ही गीता मात्र वेगळी गीता आहे, हे समजून घ्या, बरोबर. ही गीता वेगळी कशी आहे, ही गीता म्हणजे आपल्या गावात फिरणारी गीता नाही, ही गीता म्हणजे भगवद्गीता आहे. द गीता एकच एक गीता, भगवद्गीता. धर्मग्रंथाच्या अगोदर द हे उपपद लावतात. तुम्ही ही म्हणजे नाम शिकताना तुम्ही ह्याही गोष्टी नीट लक्षात घ्या, बरोबर. गीता नेमकी कोणती आहे याचा कॉन्टेक्स्ट पुढे काय आहे, याचा संदर्भ काय आहे, बरोबर. गीता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, आणि इकडे केलंय डॅश डॅश, काय केलंय डॅश डॅश, आणि सांगितलं यूज
आर्टिकल अ अँड द, बरोबर. पर्याय दिलाय अ अँड द, नन ऑफ दिस. शेवटचा चौथा पर्याय काय, नन ऑफ दिस. तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथं नन ऑफ दिस करायचंय, कारण गीता ही मुलगी म्हणून वापरली कारण पुढे मुलीचं वर्णन आलंय. आणि मग या ठिकाणी तुम्हाला अ अँड द काहीच नाही वापरायचं, बरोबर. तर ते तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ नन ऑफ दिस हा पर्याय तुम्हाला त्याच्यात निवडायचा आहे, बरोबर. आणि इतर याच्यात तर काही विषयच नाहीये. रिकामी जागा असेल तर तुम्ही डायरेक्ट ही सेंटेन्स सुरुवात करायची, पहिला अक्षर कॅपिटल करायचं, वाक्य जोडून टाकायचं, बरोबर. आणि वर्णन करायचं असेल तर करू शकता, कारण या ठिकाणी गीता हे एका व्यक्तीचं नाव आहे, ग्रंथाचं नाव नाही, बरोबर. पण ग्रंथाचं वर्णन जर आलं, बरोबर का, ग्रंथाचं वर्णन जर आलं तर या ठिकाणी तुम्हाला द वापरणं मात्र बंधनकारक आहे, बरोबर. कधी कधी काय होतं, एखादं विशेष नाम सामान्य नाम म्हणून वापरलेलं असतं, एखादं विशेषण म्हणून वापरलेलं असतं, किंवा एखाद्या वेगळ्या अर्थाने आलेलं असतं. त्यावेळेस तुम्हाला अ अँड द किंवा काय द असेल ते तुम्हाला तिथं वापरायचंय, अदरवाईज ते वापरायचं नाही. विशेष नामाला आर्टिकल लावलं जात नाही. हा झाला तुमचा पहिला प्रकार. ओके. मग विशेष नामामध्ये मी काय काय सांगितलं तुम्हाला आता, एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, प्राण्याच्या, ठिकाणाच्या, वास्तूच्या दिलेल्या विशेष नामाला विशेष नाम असं म्हणतात. फक्त आर्टिकलच्या बाबतीमध्ये यांना कधी आर्टिकल वापरलं जात नाही, यांचे कॅपिटल लेटर्स असतात. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जर गीता ही एखादं विशेष अर्थाने वापरलेलं असेल, जगात एकच एक गोष्ट वापरलेली असेल किंवा गीतासारखा शब्द आलेला असेल, तर तुम्ही त्याच्या अगोदर आर्टिकल द वापरू शकता. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो दुसरा प्रकार आहे, तो दुसरा प्रकार तुमचा आहे तो म्हणजे कॉमन नाउन. कोणता आहे दुसरा प्रकार, कॉमन नाउन. तुम्ही याला काय म्हणता, सामान्य नाम म्हणता. कोणत्या प्रकारे, सामान्य नाम. मग जनरली कॉमन नाउन म्हणजे काय, द जनरल नेम ऑफ पीपल, प्लेस, थिंग और एनिमल इन वन फॅमिली इज कॉल्ड ॲज कॉमन नाउन, बरोबर. किंवा थोडक्यात एकाच जातीच्या अनेक लोकांना, बरोबर का, एकाच जातीच्या अनेक लोकांना किंवा एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, ठिकाणांना दिलेलं एक सामान्यपणे नाव असतं. सामान्य नाव, एकदम सामान्य, बरोबर. जे नाव असतं त्या सामान्य नावाला काय म्हणतात, थोडक्यात सामान्य नावाला काय म्हणतात, सामान्य नाम असं म्हणतात. मग मुलांना इथं लक्ष द्या तुम्ही, काय पहा. आता हा तुषार आहे किंवा राम आहे, श्याम आहे, गीता आहे, सीता आहे, बरोबर. पण गीता सीताला थोडं बाजूला ठेवा. तुषार, राम आणि श्याम ही जी व्यक्ती आहेत, या व्यक्तींना एक कॉमन नाव जे दिलेलं असतं, कदाचित ते असन मॅन, काय असन, मॅन. यांना दिलेलं नाव असेल बॉय. ओके. गंगा ही नदी आहे, बरोबर. म्हणजेच थोडक्यात जर एक तुम्ही पाहिलं, नद्यांची वेगवेगळी नाव आहेत, तापी आहे, ब्रह्मपुत्र आहे, बरोबर, सिंधू आहे, सरस्वती आहे, आपल्याकडे भरपूर नद्या आहेत, बरोबर. पण त्यांच्यासाठी एक जे कॉमन नाव वापरलेलं आहे, ते कॉमन नाउन, सामान्य नाम जे वापरलेलं आहे ते आहे रिव्हर. ओके. आणि अनेक वचन त्याचं रिव्हर्स आहे, बरोबर. इथं मॅनचं अनेक वचन मेन होतं, बॉयचं अनेक वचन बॉईज होतं. ओके. तर मग अशा पद्धतीने ह्या काय केलं जातं, सामान्य नामाला आपण एस प्रत्यय लावून किंवा स्पेलिंग मध्ये नॉर्मली बदल करून आपण त्याचे एक वचन अनेक वचन पण करू शकतो. म्हणजे एखाद्या वस्तूच्या, एकाच प्रकारच्या वस्तूंना, व्यक्तींना, प्राण्यांना दिलेलं, सामान्यपणे दिलेलं जे नाव असतं त्या नावाला आपल्याला सामान्य नाम म्हणायचंय. आणि मग त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बा, सामान्य नामाच्या एकवचनी रूपांपूर्वी अ एन हे उपपद तुम्ही वापरू शकता. कशाच्या अगोदर, सामान्य नामाच्या एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर तुम्हाला अ आणि एन किंवा अ किंवा एन या दोन्ही पैकी एक जणाला तुम्ही कुठे वापरू शकता, एकवचनी नामाच्या अगोदर, सामान्य नामाच्या अगोदर वापरू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर जर समजा अनेक वचनी असेल, बरोबर, तर त्याला तुम्हाला द वापरायचं असतं. तुम्ही एक वचनीच्या समोर पण द वापरू शकता. कारण समजा अ बॉय, बरोबर, राम इज अ बॉय, बरोबर, द बॉय इज व्हेरी क्लेवर. म्हणजे बॉय हा जर डबल रिपीटेड झाला,
सेंटेन्स मध्ये, इकडच्या आणि तिकडच्या. आर्टिकल्स मध्ये तुम्हाला मी ते शिकवणारच आहे पुन्हा एकदा, बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही अ बॉय म्हणजे एक मुलगा, द बॉय जर पुढच्या वाक्यात आला तर पुन्हा एकच मुलगा होतो, म्हणजे अ अँड द तुम्ही एकवचनीच्या अगोदर वापरू शकता, बरोबर. एकवचनीच्या अगोदर वापरू शकता. जसं की या ठिकाणी जर मी म्हणलं पेन आहे, बरोबर, माझ्याकडे किती पेन आहेत, एकच पेन आहे, तर मी या ठिकाणी म्हणणार आहे अ पेन. ओके, तर याच्या अगोदर मी अ वापरणार. मग अँड कधी वापरणार आहे, जेव्हा या सामान्य नामाचं पहिलं अक्षर हे व्यंजन कॉन्सनंट नसताना ते वॉवेल येतं किंवा स्वर येतो. स्वर किती येतं, ए, ई, आय, ओ आणि यू, हे तुमचे काय स्वर आहेत 5, बरोबर. इंग्रजी वर्णमालेमधले हे काय 5 स्वर आहेत. मग याच्यापैकी जर एखादा स्वर आला, काय एखादा स्वर आला, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या अगोदर अ नाही वापरायचा, त्याच्या ठिकाणी तुम्हाला अँड वापरायचा. फॉर एक्झाम्पल एग, अंड, बरोबर. आता याची सुरुवात कशाने झाली, इनी झाली. कशाने झाली, इनी. पण ई हा स्वर आहे आणि स्वरोच्चार पण आहे, स्वर असून स्वरोच्चार आहे. काही काही ठिकाणी काय होतं की स्वर येतो पण त्याचा उच्चार मात्र स्वर होत नाही, जसं युनियन, बरोबर. स्पेलिंगची सुरुवात यू ने होते, कशाने, यू ने होते, पण त्याचा उच्चार मात्र अ, आ, ई किंवा तुमची 12 खडी 14 खडी जी इंग्रजी मराठी मधली आहे त्याच्यासारखा उच्चार होत नाही, किंवा या स्वरांसारखा, या इंग्रजी मधल्या 5 स्वरांसारखा होत नाही. तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं, अ वापरावं लागतं. पण ईचा उच्चार इथं एकच्या अगोदर एकच झालाय, म्हणजे ए झालाय, 12 खडीपैकी ए झालाय, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, अँड वापरायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमन नाउन साठी अ अँड द वापरू शकता. अ अँड द वापराचा नियम या ठिकाणी दिलेला आहे. आता काही विशेष नामं देखील सामान्य नामासारखी वापरली जातात, बरोबर. काही विशेष नामे देखील सामान्य नामासारखी वापरली जातात. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर आर्टिकल्स हे सामान्य नामाच्याच अगोदर वापरले जातात. फक्त सामान्य नाम काय ते तुम्ही जनरली समजून घ्या. तर सामान्य नाम म्हणजे एकाच प्रकारच्या व्यक्तींना, वस्तूंना, प्राण्यांना दिलं गेलेलं जे सामान्य नाव आहे त्या सामान्य नावाला काय म्हणायचं, सामान्य नाव म्हणायचं. तुषार हे प्रॉपर नाउन होतं आणि तुषारसाठी वापरायला शब्द मिळाले. किंवा मी समजा आता जर तुम्ही मला टीचर म्हणले, बरोबर, तर टीचर एक आहे, प्रत्येक टीचरला वेगवेगळं नाव असणार आहे. टीचर तुषार असू शकतो, टीचर गीता सीता पण असू शकतात, बरोबर. म्हणजे मुलीचं नाव पण असू शकतं, स्त्रीचं नाव पण असू शकतं. तर अशा पद्धतीने आहे. तर हे याला आपण कॉमन नाउन म्हणतो. त्याच्यानंतर आपला तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. काय, कलेक्टिव्ह नाउन. इथं वरती लिहिलेलं आहे पहा, कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच याला समुदायवाचक नाम असे म्हणतात. काय म्हणतात, समुदायवाचक नाम असे म्हणतात. मग आता समुदायवाचक नाम म्हणजे काय, एका जातीच्या किंवा समान असणाऱ्या, पहा बरं का, एका जातीच्या किंवा समान असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा ज्यावेळेस एकत्रित उल्लेख होतो, पहा बरं का, एकाच जातीच्या समान असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा एकत्रित उल्लेख होतो, तेव्हा त्या एकत्रित उल्लेख केलेलं जे काही नाम असतं त्या नामाला आपण समुदायवाचक किंवा समुच्चयबोधक नाम असं आपण त्याला म्हणतो. समुदायवाचक किंवा समुच्चयबोधक नाम, आणि जनरली आपण त्याला समूहवाचक नाम म्हणतो. समूह एकत्रित येतो, बरोबर, त्याला आपण समूह म्हणतो. म्हणजे 5 बोटांची मूठ तयार होते, बरोबर. 5 बोट आहेत, 1 1 2 2 3 3 4 सगळ्यांचं एकत्रीकरण होतं, बरोबर. जसं की त्याची उदाहरणं जर जनरली तुम्ही पाहिली तर क्लास हा कोणाचा असतो, म्हणजे याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर काय, क्लास आहे, बरोबर. आर्मी आहे, बरोबर. आता आर्मी ऑफ ऍंट्स, मुंग्यांची आर्मी असते. आर्मी ऑफ सोल्जर्स, बरोबर. म्हणजे सोल्जर येतं पुन्हा सामान्य नाम झालं, पण त्या सामान्य एकाच समान जातीच्या शब्दांना किंवा समान जातीच्या लोकांना एकत्रित आणून किंवा प्राण्यांना वस्तूंना असेल त्यांना एकत्र आणून तुम्ही जो शब्द तयार करता, बरोबर, त्याला तुम्हाला समूहवाचक किंवा समुदायवाचक नाम असं म्हणायचंय, बरोबर. मग इथं आर्मी सोल्जरची असते, क्लास हा विद्यार्थ्यांचा असतो. अजून भरपूर उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. फॅमिली,
फॅमिली मेंबर्स त्याच्यामध्ये असतात, बरोबर. गीता, सीता, खंडू, पांडू, दगडू, धोंडू सगळे जरी एकत्र एका घरात राहत असतील तर ती फॅमिली तयार होते, बरोबर. तुमच्याकडे 10 माणसं राहतात किंवा 15 माणसं राहतात. जनरली जर आपण पाहिलं तर हम दो हमारे दो चार, बरोबर. असं 4 लोकांचं पण एक कुटुंब असतं आणि एकत्रित कुटुंब असेल तर 10, 12, 14, 15, 50 लोकांचं असू शकतं. आपण अनेक उदाहरणं पाहतो. तर ते काय समुदायवाचक नाम आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पीपल हा शब्द समुदायवाचक आहे, कारण इथं खूप लोक एकत्र असतात, बरोबर. आणि त्याच्यात आणखी कोण असतील ते आपल्याला माहित नाही. बंच असतो, बरोबर. एकत्रित केलेला बंच असतो, काठ्यांचा बंच असन, फुलांचा बंच असन, गड्डी असते, बरोबर. ही अशी उदाहरणं जी आहेत ती समुदाय वाचक नामाची आहेत. मग समुदायवाचक नाम हे सामान्यतः एकवचनीच वापरतात. काय समुदायवाचक नाम हे सामान्यतः काय केलं जातं, एकवचनीच वापरलं जातं. त्यावेळी संपूर्ण समुदाय असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे क्लास जरी असेल, क्लासमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत, परंतु तो शब्द एकवचनी गृहीत धरला जातो. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं फ्लॉक, बरोबर. त्याच्यानंतर हर्ड, आर्मी, आता वरती लिहिलेला शब्द, बरोबर. तर हे जे आहे हे सगळं समुदायवाचक आहे, परंतु त्यांना एकवचनी असतं. आणि अशा एकवचनी नामाच्या नंतर येणारं क्रियापद सुद्धा त्याच पद्धतीचं असतं. जसं की आपण जर म्हणलं, समजा आता प्रॉपर नाउन मधला एक शब्द मी घेतो, पहा, गीता स्पीक्स इंग्लिश. ओके. आता काय केलंय मी, गीता हा शब्द आलाय, बरोबर. गीता या शब्दासाठी जर मी इथं स्पीक हे क्रियापद जर वापरलं असेल तर त्याला मी ईएस प्रत्यय लावलाय. म्हणजे मला क्लास हा शब्द किंवा आर्मी रन्स, बरोबर. म्हणजे मला त्या ठिकाणी रन हे अनेक वचनीसारखं नाही वापरावं लागणार, तर मला रन्स त्याला यस प्रत्यय लावावा लागेल. आर्मी इज, बरोबर. म्हणजे त्यासाठी इज वापरावं लागेल, आर वापरावं लागणार नाही. म्हणजे त्या नामांना आपल्याला एकवचनी गृहीत धरून क्रियापद सुद्धा त्या प्रकारचेच वापरायचे आहे. त्याच्यानंतर एकंदरीत जर तुम्ही पाहिलं, या ठिकाणी एकवचनी नामाच्या पूर्वी उपपद येणार. म्हणजे हे जे आहेत यांच्या अगोदर तुम्ही काय करता, तर उपपद हे तुम्हाला वापरावं लागतं. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं पुढचा एक त्याचा नियम असा आहे, परंतु समुच्चयवाचक नामे नेहमी एकवचनी वापरली जातात. कॅटल जनावर, बरोबर. पीपल म्हणजे लोक अनेकच असतात, जनावर अनेक असतात. आणि पोल्ट्री कोंबड्या, बरोबर. पोल्ट्री म्हणजे पोल्ट्रीचं शेड नाही, पोल्ट्री म्हणजे त्याच्यात असणारी जी काही पक्षी आहे त्या पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना आपण पोल्ट्री असं म्हणतो, बरोबर. मग एकंदरीत ही सगळी काय समुदायवाचक नामं आहेत आणि ती एकवचनी वापरली जातात. त्यांच्या अगोदर काय केलं जातं, आर्टिकल सुद्धा वापरली जातात. याच्यानंतर यानंतर जो चौथा प्रकार आपला दिलेला आहे इथं, तो आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन याला आपण पदार्थवाचक नाम असे म्हणतो. काय म्हणतो, पदार्थवाचक नाम असे म्हणतो. हा आपला चौथा प्रकार आहे. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय, तर हा सरळ विषय का सरळ सोपा आहे. पहा, द नेम ऑफ थिंग लिक्विड इज कॉल्ड ॲज मटेरियल. म्हणजे एखाद्या धातूला किंवा एखाद्या द्रव पदार्थाला, मेटलला, बरोबर, एखाद्या गोष्टीला, वस्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो. म्हणजे ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर विविध वस्तू तयार केल्या जातात, बरोबर का, इतर विविध वस्तू तयार केल्या जातात किंवा बनवल्या जातात आणि त्याला सामान्यतः जे संख्येच्या रूपात मोजता येत नाही अशा नावाला, अशा द्रवाच्या किंवा वस्तूंच्या, पदार्थांच्या नावाला काय म्हणतात, पदार्थवाचक नाम असं म्हणतात. सरळ आहे. काय तर ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रवापासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनवल्या जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येच्या रूपात मोजता येत नाहीत अशा मूळ पदार्थाच्या किंवा
वस्तूच्या, द्रवाच्या नावास काय म्हणतात? पदार्थवाचक नाम असं म्हणतात. मग आता अशा कोणत्या गोष्टी आता जनरली जर तुम्ही पाहिलं वॉटर, मी जर म्हणलो मला एक वॉटर द्या, एक पाणी द्या, तर देता ना तुम्ही एक पाणी? नाही, आपल्याला म्हणावं लागतं अ ग्लास ऑफ वॉटर किंवा अ लिटरमध्ये प्रमाणामध्ये मोजावं लागतं त्याला, बरोबर? तर मग अशा वस्तू आहेत का? किंवा तुम्हाला आईने सांगितलं जा शेजाऱ्याकडून एक साखर आण, एक साखर आणता येईल तुम्हाला? नाही आणता येणार. मग पदार्थवाचक नाव मध्ये तुम्हाला घरचे काय म्हणतात? एक वाटीभर साखर आण, बरोबर? किंवा दुकानदाराकडे तुम्ही गेले आणि दुकानदाराला म्हणता का मला एक साखर दे, दुकानदार तिथंच काठी काढीन आपल्याला, बरोबर? तेल म्हणता येईल का मला अर्धच तेल दे, एकच तेल दे, बरोबर? नाही, ते तुम्हाला लिटरमध्ये बोलावं लागतं, तुम्हाला किलोमध्ये बोलावं लागतं. म्हणजे थोडक्यात त्याला एका विशिष्ट प्रमाणामध्ये तुम्हाला त्याला मोजावं लागतं. तुम्ही त्याला 1, 2, 3, 4 संख्येमध्ये मोजू शकत नाही. थोडक्यात त्याला अनकाउंटेबल नाउन्स असं देखील तुम्ही म्हणू शकता, ज्याला मोजता येत नाही, बरोबर? दुसरा याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिल्क आहे, बरोबर? ऑइल, हे सगळे काय येतं? पदार्थ आहेत, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही त्याला इंक म्हणू शकता, टी, टूथपेस्ट, बरोबर? गोल्ड, गॅस, सरळ सध्या आपलं पेट्रोल, डिझेल, बरोबर? हे सगळे जे खनिज तेल आहेत, बरोबर, सध्या खूप चर्चेत चाललंय ते. तर हे सगळे तुम्हाला काय येतं? अनकाउंटेबल्स आहेत. त्याला आपल्याला लिटरमध्ये, टँकरमध्ये संख्या त्याची बोलावी लागते, बरोबर? किंवा तुम्हाला त्याला कंटेनरमध्ये बोलावं लागतं. म्हणजे एकंदरीत जे संख्येमध्ये मोजता येत नाहीत अशा पदार्थाच्या किंवा पदार्थवाचक नावास पदार्थवाचक नाम असं आपण म्हणतो. आणि मग या नामांच्या एकवचनी रूपांपूर्वी सम, एनी, मोर अशा प्रकारचे परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. आपण कधीच म्हणत नाही मी एक पाणी पिलो, आपण म्हणतो मी थोडं पाणी पिलो, मी खूप पाणी पिलो, बरोबर? म्हणजे थोडक्यात सम मिल्क असन किंवा पैशांमध्ये म्हणताना आपण म्हणत नाही मी एक नोट आणली, आपण म्हणतो खूप सारे पैसे आणले, मोर मनी, बरोबर? किंवा आय हॅव मोर मनी, मला खूप पैसा पाहिजे, आपण म्हणत नाही मला 1 पैसा पाहिजे, मला 2 पैसे पाहिजे, मला 10 पैसे पाहिजे, बरोबर? आपण काय म्हणतो? मला खूप सारे पैसे पाहिजेत. आपल्याला कदाचित संख्या सांगता येत नाही म्हणून आपण म्हणतो आहे की नाही खूप. आणि टाइमचं वर्णन करायला इनफ टाइम, बरोबर? खूप वेळ झालाय, बरोबर? हा व्हिडिओ सुरू झाला, खूप वेळ झालाय असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी मला हे सांगायचंय की पदार्थवाचक नामाच्या पूर्वी काय केलं जातं? तर सम किंवा मोर, इनफ अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. आपण म्हणतो ना थोडी साखर द्या, बरोबर? थोडं पाणी द्या, आहे की नाही? तर मग इथं थोडं. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, आर्टिकलच्या बाबतीमध्ये जसं प्रॉपर नाउनच्या अगोदर, म्हणजे या प्रॉपर नाउनच्या अगोदर जसं तुम्हाला उपपद वापरता येत नाही, तसंच उपपद तुम्हाला पदार्थवाचक नामाच्या समोर सुद्धा वापरता येत नाही. ते तुम्हाला पदार्थवाचक नामाच्या समोर सुद्धा वापरून चालत नाही. जर वापरलं तर ते पण चुकतं, बरोबर? कारण त्याचं 1, 2, 3 संख्येमध्ये गुणोत्तर आपल्याला काढता येत नाही किंवा तसं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं? आर्टिकल वापरता येत नाही. परंतु द हे उपपद कधी कधी वापरलेलं चालतं, पावर का? द हे उपपद कधी कधी वापरू शकता, पण अयान वापरता येत नाही. आणि त्याच्यानंतर परिणामाची साधनं वापरून जर नाम मोजता येत असेल तर अशा कंडिशनला तुम्ही काय करू शकता? तुम्ही अ एन द वापरू शकता, हे पण लक्षात घ्या, बरोबर? मग केव्हा? तर पहा, आपल्याला टी मोजता येतोय का? टी मोजता येतोय का? चहा नाही मोजता येत, मग त्याला आपण अ टी म्हणू का? नाही म्हणायचं, बरोबर? अ टी म्हणता येत नाही. मग तुम्हाला जर समजा अशी कन्सेप्ट त्याच्या अगोदर आली, काय? कप ऑफ टी, तर तुम्ही म्हणू शकता अ कप ऑफ टी. आय हॅव अ कप ऑफ टी. इथं हे बरोबर आहे, काय? अ बरोबर आहे, कारण इथं व्यंजन आहे. ओके, जर स्वर असता तर मी इथं एन वापरलं असतं. काय केलं असतं? एन वापरलं असतं. पण अ कप ऑफ टी मला इथं म्हणता येते, त्यामुळे मी इथं टीचा विषयच नाही राहिला. आता हे पदार्थवाचक नाम आहे, बरोबर? पण त्याचं मोजमाप आलंय एका कपामध्ये, बरोबर? 2 कप टी, 2 कप टी असं आपणही म्हणू शकतो. तो भाग वेगळा आहे, बरोबर? तो विनोदाचा भाग आहे, तो सोडून द्या. परंतु एक चहाचा कप जर असेल तर आपण म्हणतो अ कप ऑफ टी, गिव्ह मी अ
कप ऑफ टी, मला 1 कप चहा देता का, बरोबर, किंवा चहा द्या, ऑर्डर करतो, रिक्वेस्ट करतो आपण, बरोबर. तर ती तुम्ही इथं वापरू शकता. त्याच्यानंतर ग्लास ऑफ वॉटर, इथं जनरल उदाहरण आहे आपलं, ग्लास ऑफ वॉटर आपण म्हणतो, किंवा बॉटल ऑफ इंक, बरोबर. म्हणजे एकंदरीत बॉटल ऑफ इंक तुम्ही म्हणू शकता. इंक हे पदार्थवाचक नाम आहे, पण बॉटल मात्र एका ह्याच्यात म्हणजे एक परिमाण केलंय त्याचं, मग ते तुम्ही अँड द वापरू शकता. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. वॉटरचं वॉटर्स होत नाही, ऑइलचं ऑइल्स होत नाही, आणखी दुसरं काहीच होत नाही, हे नीट लक्षात घ्या, बरोबर. आता पदार्थवाचक नामं जे आहेत ती सामान्य नामे म्हणून वापरली जातात, मात्र त्यावेळी त्यांचा अर्थ मात्र वेगळा असतो, हे लक्षात घ्या. काय, पदार्थवाचक नामे सामान्य नामे म्हणून वापरली जातात, मग त्यावेळी त्याचा अर्थ मात्र वेगळा असतो. ओके, तर हे झालं पदार्थवाचक नाम. आता आपल्याला शेवटचं पण अतिशय मजेचं गमतीदार असणारं नाम आपल्याला या ठिकाणी पाहायचंय, आणि ते नाम आहे तुमचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन. पुढचा शेवटचा जो प्रकार आहे तुमचा 5वा नामाचा, तर तो आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच याला काय म्हणतात, भाववाचक नाम असं म्हणतात. काय म्हणतात, भाववाचक नाम असं म्हणतात. आता भाववाचक नाम म्हणजे काय, तुम्हाला तोही भाग मी व्यवस्थित सांगतोय, तर तो एकदा तुम्ही नीट समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर आपण डोळ्याने पाहू शकत नाही, परंतु अनुभवू शकतो, किंवा जे असे घटक आहेत, काय, जे असे घटक आहेत म्हणजे जिला आपण डोळ्याने पाहू शकत नाही पण त्याची अनुभूती घेऊ शकतो, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. आता इथं फळ आहे, बरोबर, मी याला स्पर्श करू शकतो. ही इमारत, ही आपली क्लासरूम आहे, बरोबर, हिचं भौतिक अस्तित्व आहे. ज्या गोष्टीचं भौतिक अस्तित्व आहे तिला एक नाव आहे, पण अशी गोष्ट की जिचं भौतिक अस्तित्व नाही, जिला आपण स्पर्श करू शकत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही, अशा एका घटकाच्या दिलेल्या नावाला भाववाचक नाम असं म्हणतात. काय, घटकाच्या दिलेल्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. मग आता पहा, फक्त त्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो, त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. या विचार पद्धतीच्या नावाला किंवा वृत्तीच्या नावाला, गुणाच्या नावाला, भावनेच्या नावाला, कल्पनेच्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. काय, भाववाचक नाम असे म्हणतात. मग पहा, त्यांचं भौतिक अस्तित्व नसतं, बरोबर का, भौतिक अस्तित्व, पेनाचं भौतिक अस्तित्व आहे. पण मी जर समजा तुम्हाला म्हणलो की समजा ट्रुथ, सत्य, तुम्ही सत्य पाहिले का, तुम्ही म्हणता का हा सत्य वाटाने चालला होता, सत्य 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 म्हणू शकता, तुम्ही सत्यम म्हणू शकता, बरोबर. तर तो वाटाने चालला होता कारण त्याचं भौतिक अस्तित्व आहे, तुम्हाला डोळ्याला दिसतो, पण सत्य दिसतंय का, नाही. तुम्ही किती म्हणले ना मी खरा आहे, बरोबर, बरोबर, मी खरा आहे, सत्य आहे माझं, बरोबर, मी जे बोलतोय ते सत्य आहे, पण याच्यावरती कोणी विश्वास ठेवेल का, नाही, कारण त्याला डोळ्याने दिसत नाही. त्याची अनुभूती व्यक्तीला यावी लागते, आणि मग त्याचा फक्त आपण मनाने त्याला अनुभवू शकतो. काइंडनेस कधी वाटाने चालताना पाहिलंय का, नाही, बरोबर. शौर्य कधी वाटाने चालताना पाहिलंय का, नाही. आता त्याच्याही पेक्षा सोपं उदाहरण सांगतो, स्लीप, बरोबर. स्लीप म्हणजे झोपणे, बरोबर, पण स्लीप म्हणजे झोप, बरोबर. असा कोण व्यक्ती आहे रे तुमच्यापैकी, मला सांगा, मी की 10:10 10 सेकंदांनी मी झोपी गेलो, असा एकही माणूस या जगात नाही की तो व्यक्ती सांगू शकतो मी इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी झोपी गेलो आणि इतक्या वाजून इतक्या मिनिटांनीच उठलो, इतक्या सेकंदांनीच उठलो. हे कोणालाही सांगता येत नाही, कारण आपल्या झोपेच्या अगोदर आपल्याला डुकल्या लागतात, हे आपल्याला सगळ्याला माहिती, बरोबर. आणि उठण्याच्या अगोदर कित्येक वेळेस अलार्म असतो तरी आपण त्याला बंद करू करू झोपतो, बरोबर. म्हणजे झोपेचं अस्तित्व कोणालाही कळत नाही, त्याचं भौतिक अस्तित्व नाही, म्हणून ही सगळी भाववाचक नामं आहेत, बरोबर. मग आता थोडक्यात एकंदरीत चाइल्डहुड, बालपण, मला तर माझं बालपणच नाही कळलं. जेव्हा लहान होतो आई म्हणायची हे असंच करतोय, बरोबर, वडील म्हणायचे जाऊ दे तुला, आणि तुमच्याही बाबतीत तेच घडतं, बरोबर. आणि आता
जर का एखादं म्हणलं ना हे असंच करतोय, लगेच वडील म्हणतात तू लहान राहिला का, बरोबर. मग तो लहान आहे आणि तू लहान राहिलास का, किंवा तू आता लहान आहे का, याच्या मधलं जे अंतर आहे ते मधलं अंतर म्हणजे बालपण. काय बालपण. मग चाइल्डहुड आपल्याला कधी कळलं का, आलेलं कळलं नाही, गेलेलं कळलं नाही, समजलं. म्हणजे अशा एकंदरीत ज्या गोष्टीची आपण अनुभूती घेतली परंतु भौतिक अस्तित्व समजलं नाही, अशा नामांना काय म्हणतात, तर थोडक्यात भाववाचक नाम असं म्हणतात. एक दोन उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देतो मी. त्याचं एक्झाम्पल पहा. ब्युटी. आता ब्युटी बरोबर हे काय नाम आहे, बरोबर. मग सौंदर्य कोणाला कळलं, कोणालाच नाही कळलं. दिसायला सुंदर पण सगळ्या दुनिया चाकडू, काय उपयोगी का, नाही, बरोबर. व्यक्ती काळा पण वागणूक चांगली, बरोबर. मग अशा ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण ब्युटी हे सौंदर्य म्हणतो. त्याच्यानंतर बालपण, चाइल्डहुड, ओके. विजडम. हे जे शब्द आहेत हे शब्द सगळे भाववाचक नाम आहे. जनरली स्लीप पण याच्यामध्ये येतं, ओके. भाववाचक नामाचे काही प्रकार पडतात ते पण एकदा तुम्हाला सांगतो. पहा, क्वालिटी दर्शक असतात, क्वालिटी दर्शक. विजडम, लॉयल्टी, करेज, धैर्य, बरोबर. धैर्य कधी वाटायला चालताना पाहिलं का, नाही. धैर्यशील पाहिला, नाव दिले त्याला, बरोबर, व्यक्तीला, म्हणून त्याला धैर्यशील म्हणायचं. पण जर धैर्य तुम्हाला जर शोधायला सांगितलं सापडेल का, नाही सापडणार, म्हणून धैर्य हे त्याच्यामध्ये येत नाही. स्टेट एक विशिष्ट, आता इथं चाइल्डहुड ही एक स्टेट आहे, आणि हे जे विजडम आहे ना, विजडम एक क्वालिटी आहे. विजडम काय, क्वालिटी लावणी, ओके. म्हणजे कशाचा, ऍबस्ट्रॅक्ट नाऊनचा प्रकार येतो. आणि या ठिकाणी स्टेट जे आहे नाऊनच्या प्रकारामध्ये, तर चाइल्डहुड ही एक स्टेट आहे, एक विशिष्ट परिस्थिती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तो लहान आहे आणि तू आता लहान राहिलास का, याच्या मधलं अंतर म्हणजे काय, चाइल्डहुड, ओके. म्हणजे एक स्टेट आहे. त्याच्यानंतर ऍक्शन, कृतीदर्शक शब्द असतात काही. आता पहा कसं, शब्द आधी अर्धा लिहितो मग पूर्ण करतो. पूर्ण लिहिलं होतं माझ्याकडून. लाफ, लाफ म्हणजे हसणे, बरोबर. आणि लाफ्टर, लाफ्टर हा जो शब्द आहे तर हा शब्द तुमचा काय होतो, तर तो भाववाचक नाम होतो. म्हणजे लाफ हे क्रियापद आहे आणि लाफ्टर हे नाम आहे, काय नाम आहे. तर मुलांनो, ही या ठिकाणी त्या भाववाचक नामाचे पुन्हा तीन प्रकार पडतात. एक तुम्हाला इथं सांगितलं मी, हा क्वालिटी आहे, बरोबर, क्वालिटी नाउन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टेट आहे, एक विशिष्ट अवस्था दिलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ऍक्शन आहे, कृतीपासून तयार झालेलं नाम, बरोबर. तर या नावाला तुम्ही नाम असं म्हणू शकता. भाववाचक नाम ते आपल्याला दिसतच नाही. भाववाचक नामापूर्वी सहसा कोणतेही उपपद वापरत नाही, बरोबर का. भाववाचक नामाच्या पूर्वी द ब्युटी, द चाइल्डहुड, द विजडम, द लाफ्टर असे शब्द सहसा वापरले जात नाहीत. भाववाचक नामाचा उपयोग जर सामान्य या अर्थाने जर केला तर कधी कधी त्या ठिकाणी द हे उपपद केला तर द हे उपपद येणार नाही, परंतु विशिष्ट अर्थाने वापरल्यास त्या ठिकाणी उपपद येऊ शकते, बरोबर का. सामान्यपणे जर वापरलं तर येणार नाही, आणि जर विशिष्ट अर्थाने वापरलं तर येऊ शकतं. पा, करेज इज अ गुड क्वालिटी. काय, पा इथंच घेतो उदाहरण. सामान्य आहे काय, करेज इज अ गुड क्वालिटी, बरोबर. तर या ठिकाणी द वापरण्याचा काही संबंध नाही, कारण धैर्य हे सामान्यपणे वापरले. काय केलंय या ठिकाणी, सामान्यपणे वापरलंय. पण द करेज ऑफ अब्दुल हमीद was ग्रेट. पहा, द करेज ऑफ अब्दुल हमीद वॉज ग्रेट. आता या ठिकाणी विशिष्ट केले, कारण
करेज कोणाचं सांगितलंय? विशेष एका व्यक्तीचं सांगितलंय. कोणाचं? अब्दुल हमीदचं. आणि म्हणून करेज या नामाला, या भाववाचक नामाला या ठिकाणी द हे उपपद लागले. पण इथं मात्र लागलेलं नाही. इथं हे भाववाचक नाम म्हणूनच वापरले. धैर्य हा एक किंवा चांगला गुण आहे. ओके, इज अ गुड क्वालिटी, हा चांगला गुण आहे. आणि या ठिकाणी करेज ऑफ अब्दुल हमीद वॉज ग्रेट. अब्दुल हमीदचं धैर्य खूप ग्रेट होतं, बरोबर. अशा पद्धतीने शब्द रचना केली आणि अब्दुल हमीदचं स्वतंत्र सांगितलंय. आणि म्हणून या ठिकाणी कधी कधी द वापरलं जातं जेव्हा विशेष त्याचा उपयोग केला जातो, विशिष्ट अर्थाने वापरलं असतं, त्यावेळेस या ठिकाणी काय केलं जातं? तर द वापरायचं, आणि जर सामान्यपणे असेल तर वापरायचं नाही. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपण नामाचे 5 प्रकार पाहिले. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे यांना इकडे आपण मराठीमध्ये पण लिहिलेले. जर मुलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन, नवीन ट्रिक्स बरोबर मी व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत राहणार आहे. जर तुम्हाला इंग्लिश अतिशय सोप्या पद्धतीने शिकायचे असेल, हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामला पाहत असाल तर आपल्या व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि जर युट्यूबवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारी असणारं बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. विद्यार्थ्यांनो, ग्रामर हे कठीण नाही. काय? ग्रामर ही कठीण नाही. फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी ज्या काही सोप्या पद्धती असतात, ज्या काही ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स जर तुम्हाला कळल्या तर इंग्रजी व्याकरण हे एकदम सोपं आहे. इंग्रजी बोलणं, इंग्रजी वापरणं ही एक कला आहे मित्रांनो. आणि इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेता येतात, फक्त ती आपल्याला सोप्या पद्धतीने समजली पाहिजे. आणि जर तुम्हाला ती समजून घ्यायची असेल तर स्टे ट्यून्ड ऑन आवर चॅनल. मित्रांनो, आपल्या चॅनलला कायम तुम्ही भेट देत राहा. सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकून घेत राहा. शिंदे सर तुमच्या बरोबर कधीही तुमच्या या इंग्रजी विषयाच्या अडचणीमध्ये तुमच्या बरोबर असेल. जर तुमच्या काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील, एखाद्या घटकावरती अर्जंट तुम्हाला काही व्हिडिओ हवा असेल किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट या व्हिडिओच्या खाली करा, जेणेकरून मला ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच तात्काळ पोहोचवता येतील. ओके, तर या नामाच्या 5 प्रकारांबरोबर आज आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन शिकणार आहोत, जे की पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दाच्या जातीचा दुसरा प्रकार आहे. आणि त्या पार्ट्स ऑफ प्रोनाउनचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण थांबतोय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करायला विसरायचं नाही. ओके, धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू.